एक माणूस नेहमी संपूर्ण आयुष्यात आपल्या धावपळ करत असतो, घरासाठी, पैशासाठी, नावासाठी आणि सुखासाठी. पण शेवटी तो विचार करतो, मी खरंच काय मिळवलं? एवढी धावपळ मी केली, पण मी खरंच काय मिळवलं? बुद्ध म्हणतात, जो असत्याला सत्य समजतो, जो व्यक्ती असत्याला सत्य समजतो, तो कधीच सत्याच्या वाटेवर जाऊ शकत नाही. खोटला खरं समजणारा व्यक्ती कधीच सत्याच्या वाटेवर जाऊ शकत नाही. आज आपण समजून घेणार आहोत असत्याची ओळख आणि सत्याचा शोध. असत्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि सत्याचा शोध घेता आलं पाहिजे. धम्मपदमध्ये गाथा क्रमांक 11 उल्लेखित केले गेलेली आहे. असारे सारमत्तीनो सारे चासार दस्सिनो ते सारंग नादी गच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. अशा प्रकारे ही गाथा क्रमांक 11 आहे. ह्या गाथेचा अर्थ आहे, जे लोक असाराला म्हणजे नसणाऱ्या गोष्टींना सार समजतात, असत्याला सत्य समजतात, एखादी गोष्ट नाही आहे तर ती नसलेली गोष्टला ते लोक काय समजतात? आहे म्हणून समजतात. आणि खरं म्हणजे सत्य ओळखत नाही. असत्याला सत्य समजतात आणि सत्य जे आहे त्याला ओळखत नाही. ते चुकीच्या विचारात राहतात. असे लोक नेहमीच चुकीच्या विचारामध्ये राहतात आणि कधीच खऱ्या अर्थानं जीवनाचं सत्य प्राप्त करू शकत नाही. आणि असे लोक कधीच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सत्य सार प्राप्त करू शकत नाही. आजच्या ह्या व्हिडिओचा आपला हा विषय आहे की जे लोक असत्याला सत्य मानतात ते कधीच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार प्राप्त करू शकत नाही. नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. आपल्यासाठी खरं सुख काय आहे? पैसा, गाडी, नोकरी, घर की अंतःकरणातील शांतता, समाधान आणि चिंता नसलेले मन? आज आपण हे शोधूया की आपण असारामध्ये अडकलेले आहोत काय. आज आपण हे शोधूया की ज्या गोष्टी आहेतच नाही त्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत का. प्राचीन काळात देवदत्त नावाचा एक राजा होता. त्याच्या साम्राज्यात सर्व काही होतं. त्याच्याकडे सगळं काही होतं. सोनं, हिरे, दासदासी, यश, संपत्ती आणि खूप मोठा दरबार सुद्धा होता. पण त्याच्या मनामध्ये रोज एक प्रश्न उठायचा, माझं मन एवढं अस्वस्थ का आहे? त्याच्या मनामध्ये रोज हा प्रश्न उठायचा की माझं मन एवढं अस्वस्थ का आहे? त्याने रात्रभर नाचगान, उत्सव, विनोद केलं पण तरी त्याच्या मनामध्ये शांतता नाही. त्याचं मन अस्वस्थ होतं. एक दिवस एका भिक्खूने त्याला विचारलं. एका दिवशी एका भिक्खूने त्याला विचारलं की राजन, तुझं मन आनंदी आहे का? तर तो राजा म्हणाला, नाही, माझं मन आनंदी नाही. मला नेहमी असं वाटतं की काहीतरी हरवतंय. नेहमी मला असं वाटत असते की काहीतरी हरवतंय. भिक्खू हास्य स्मित केले आणि म्हणाले, भिक्खू त्यांना सांगतात की तू असाराला सार समजतो आणि म्हणूनच तुझं मन पोकळ आहे. तू नसणाऱ्या गोष्टींना जास्ती महत्त्व देतो, म्हणूनच तुझं मन जे आहे ते पोकळ आहे. भिक्खूने त्याला शिकवलं, त्या राजा देवदत्तला भिक्खूंनी शिकवलं, मनाच्या शुद्धतेत, त्यागात आणि शीलात खरं सार आहे. सत्यता कशामध्ये आहे की ज्याही व्यक्तीच्या मनामध्ये शुद्धता आहे, त्यागाची भावना आहे आणि शील पालन करण्याची शक्ती आहे, अशा व्यक्तीमध्ये खरं सत्यता आहे, खरं सार आहे. हे ऐकून देवदत्ताने त्याग केला आणि शांती अनुभवली.
हे सगळं ऐकून देवदत्तने आपल्या ज्याही काही गोष्टी होत्या त्यांचा त्याग केला आणि त्याला एक दिवस असं आलं की त्याचं मन एवढं विचलित होतं तर तो मन आता शांत झालं. आपल्या आयुष्यातलंही आपण एक उदाहरण घेऊया. एखादी मुलगी सुंदर दिसायला रूपाच्या मागे धावते, दिसायला सुंदर आहे आणि ती सतत आपल्या जीवनामध्ये जीवनभर रूपाच्या मागे धावते, सतत कॉस्मेटिक्स वापरते, पण तिचं मन न्यूनगंडाने भरलेलं आहे. लोक कितीतरी मेकअप करतात, एवढ्या लेअर लावतात मेकअपच्या, परंतु सुंदर दिसायसाठी काय काय नाही करत लोक, परंतु त्यांचं मन न्यूनगंडाने भरलेलं असतं, मनामध्ये खूप काही भरलेलं असतं. एक तरुण रात्री उशिरापर्यंत पैसे कमावतो. एखादा व्यक्ती रात्री उशिरापर्यंत ड्युटी करून काम करून पैसे कमावतो, पण तो झोपेत अस्वस्थ आहे. एवढे पैसे कमावून सुद्धा त्याला स्वस्थता नाही. एखादी गृहिणी समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्वतःला सुद्धा विसरते. एखादी गृहिणी जी असते ती समाजामध्ये मला प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्वतःला ती विसरून जाते. हे सगळं असार आहे, असत्य आहे, कारण यात मनाची शांती नाही. हे सगळं करून मन शांत होत नाही. तर बुद्ध सांगतात की काय आहे खरं सार, खरं सत्य काय आहे, काय केल्याने आपलं मन शांत होऊ शकते. बुद्ध म्हणतात सार हे मनशुद्धीत आहे, सत्य हे आपल्या मनाच्या शुद्धीत आहे, सत्य हे त्यागात आहे आणि सत्य हे करुणेत आहे, सत्य हे प्रज्ञेत आहे. सत्य कशामध्ये आहे? मनशुद्धीत, त्यागात, करुणेत आणि प्रज्ञेत आहे. जेव्हा आपण तृष्णा, लोभ, स्पर्धा, अहंकार सोडतो, ज्याही दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये तृष्णा, लोभ, स्पर्धा आणि अहंकार सोडतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने परमपद म्हणजे शांतता, आनंद आणि निर्वाण याकडे जातो. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये तृष्णा, लोभ, स्पर्धा आणि अहंकार सोडू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सत्यताकडे, शांतता, आनंद आणि निर्वाणाच्या मार्गाकडे जातो. एक महिला होती, मध्यमवर्गीय महिला होती. ती नेहमी इतरांचं आयुष्य पाहून दुखी व्हायची. गरीब होती तर ती नेहमी इतरांचं आयुष्य बघायची आणि दुखी व्हायची. कोणाकडे खूप मोठं घर होतं, कोणाकडे गाडी होती, कोणाकडे महागडे कपडे होते, हे सगळं बघायची आणि ती दुखी व्हायची. एके दिवशी तिने धम्म वाचन करायला सुरुवात केलं, धम्माच्या मार्गावर चालायला सुरुवात केलं, धम्म वाचायला लागली आणि तिला समजू आलं की खरं सुख हे मनाच्या समाधानात आहे. तुमच्याकडे कितीही मोठं घर असेल, किती मोठमोठ्या गाड्या असतील, किती महागडे तुम्ही कपडे घालत असणार, परंतु जर तुमच्या मनामध्ये समाधान नाही तर तुम्ही समाधानीच नाही, तुम्ही सत्याला जाणलंच नाही. आणि खरं सुख कशामध्ये आहे तर आपल्या मनाच्या समाधानात आहे. अशा प्रकारे ती मुलगी, ती महिला रोज ध्यान करू लागली, धम्म ऐकू लागली आणि गरिबांना मदत सुद्धा करू लागली. तिच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागलं. हे सगळं केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागला. आता तिला काहीही हवं नव्हतं. आता तिच्या मनामध्ये थोडं पण दुःख नव्हतं. तिला आता काहीही हवं नव्हतं, कारण तिचं मन आता शांत झालं होतं. आता आपण एक अशा व्यक्तीची गोष्ट बघणार आहोत ज्याने स्वतःला गुरु समजलं, पण जेव्हा त्याचा अहंकार बुद्धांच्या समोर उभा राहिला तेव्हा काय झालं? तो स्वतःला आपल्या संपूर्ण आयुष्यभर गुरु समजत गेला. बुद्धांपेक्षा पण तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत गेला. परंतु बुद्धांसमोर जेव्हा तो उभा राहिला तर काय झाला? ही गोष्ट आहे संजय परिव्राजकाची कथा. ही संजय परिव्राजकाची कथा आहे. बुद्धांच्या काळात अनेक विचारधारा अस्तित्वात होत्या. बुद्धांच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात होत्या. एक एक संत, एक एक गुरु स्वतःची शिकवण मांडत असे. खूप सारे संत आणि गुरु होते, सगळे आपापली शिकवण मांडत असत. त्यात एक प्रसिद्ध परिव्राजक होता, संजय बेलठ्ठीपुत्त. त्याला एखादा प्रश्न विचारला तर तो म्हणायचा, मी असं नाही म्हणत की हे आहे किंवा नाही, मी फक्त म्हणतो की मला माहीत
नाही. तर अशा प्रकारे हा संजय परिव्राजक होता. उपतिस्स नावाचा एक गाव होता. त्या गावामध्ये एक मुलाचा जन्म झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवण्यात आला उपतिस्स. त्याच्या शेजारी एक गाव होतं दुसरं आणखी, त्या गावाचे नाव होते कोलित. तर तिथे सुद्धा एका मुलाचा जन्म झाला, तर त्याचे नाव ठेवण्यात आला कोलित. आणि हा जो उपतिस्स होता हेच म्हणजे सारीपुत्त आणि कोलित जे होते म्हणजे मोग्गलायन. हे दोघेही खूप राजघराणे त्यांचा जन्म होते, परंतु ह्यांना ते सगळं आवडत नाही. एके दिवशी हे नदीच्या काठावर खेळायला जातात. दोघे पण वेगवेगळे खेळायला जातात, परंतु हे त्रासून जातात. आणि मग एक दिवस विचार करतात की आपण घर त्याग करूया आणि एक गुरु शोधूया. तर मग हे गुरुचा शोध घेतात. मग त्यांना माहिती होते की संजय नावाचा एक गुरु आहे, तो शिकवतो. तर हे संजय गुरुकडे जातात. त्याच्याकडे शिकवण्यासारखं जेवढेही काही राहते ते हे सगळं शिकून येतात. परंतु संजयकडून यांना खूप काही शिकायला भेटत नाही, यांना समाधान मिळत नाही. मग हे विचार करतात की आपण आता कुठेतरी जाऊया. मग हे दोघेही आपापल्या गावाकडे निघून जातात. गावाकडे गेल्यानंतर पण दोघेही जाण्याआधी हे ठरवतात की जर तुला असा कोणताही साधू मिळेल की जो सत्य शिकवू शकणार तर तू येऊन मला सांगायचं, आणि जर मला मिळालं तर मी येऊन तुला सांगणार. तर ह्यांना एक भंतेजी मिळतात. त्यांच्याकडून मग हे बुद्धांना शरण जातात आणि अशा प्रकारे मग सारीपुत्त आणि मोग्गलायन हे दोन्हीही भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य बनतात. सारीपुत्त आणि मोग्गलायनला माहिती होते, तर सारीपुत्त मोग्गलायन हे संजयकडे जातात आणि त्याला सांगतात की बुद्ध सत्य मार्ग सांगतात, तर तू सुद्धा चल आणि बुद्धांकडे जाऊन शिक. परंतु हा गुरु होता आणि याला सत्य शिकायचं नव्हतं. हा असत्याला सत्य मानत होता, सत्याला सत्य मानत नव्हता. आणि ह्याला असं वाटायचं की मला सगळे गुरु मानतात आणि मी दुसऱ्यांना कसा गुरु मानू. म्हणून ह्याच्यामधला जो इगो होता तो ह्याला बुद्धांना शरण जाऊ देत नव्हता. तर अशा प्रकारे हा संजय नावाचा जो बेलठ्ठी पुत्र होता हा कधीच बुद्धांना शरण गेला नाही. जेव्हा सारीपुत्त आणि मोग्गलायन बुद्धांना शरण गेले तेव्हा संजयाला खूप राग आला. त्याला वाटलं माझ्या हातचे 2 शिष्य गेले. पण त्याचा अहंकार एवढा मोठा होता की तो म्हणाला गेले तर जाऊ दे, माझे 100 शिष्य अजून आहेत. 2 शिष्य गेले तर जाऊ दे, परंतु माझे 100 शिष्य अजून आहेत. सारीपुत्त आणि मोग्गलायन बुद्धांचे प्रधान शिष्य बनले. अशा प्रकारे एक दिवस असा आला की सारीपुत्त आणि मोग्गलायन बुद्धांचे प्रधान शिष्य बनले. त्यांच्या प्रज्ञेचं आणि साधनेचं कौतुक सर्वत्र झालं. प्रज्ञा आणि साधनेचं कौतुक सगळीकडे झालं. हे सगळं बघून संजयाचा अहंकार हळूहळू ढासळायला लागलं. जेव्हा सारीपुत्त आणि मोग्गलायनच्या साधनेचं कौतुक सगळीकडे होत गेलं तेव्हा हे सगळं ऐकून बघून संजयाचा अहंकार हळूहळू ढासळायला लागलं. एक दिवस त्याचे बरेच अनुयायी बुद्धाकडे गेले. संजयाचे बरेचसे अनुयायी बुद्धांकडे गेले. आता संजय एकटाच होता. सगळेच त्याला सोडून गेले होते बुद्धांकडे आणि आता संजय एकटाच होत चालला होता. अशा प्रकारे मग तो विचार करू लागला, मी खरंच जाणतो का? माझ्या उत्तरांनी लोकांचा कल्याण होतं का? तो विचार करू लागला की खरंच माझे जे उत्तर आहेत त्याच्यामुळे लोकांचा कल्याण होतो का? अशा प्रकारे संजयाचा अंत जवळ आला होता आणि त्याच्या मनात शंका, पश्चाताप आणि दुःख यांची वणवण सुरू होती. त्याच्या मनामध्ये शंका, पश्चाताप आणि दुःख ह्याचे विचार सुरू होते. तो विचार करू लागला, कदाचित मी चुकीच्या मार्गावर होतो. आणि आता त्याला सत्य समजू येऊ लागत होता की कदाचित मी आतापर्यंत चुकीच्या मार्गावर होतो, पण आता वेळ गेलेली आहे. आता वेळ हातातून गेलेली आहे. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. सारीपुत्त त्यांना भेटण्यासाठी येतो. संजयला भेटण्यासाठी येतो सारीपुत्त, आणि सारीपुत्त त्यांना धम्माची आठवण करून देतो. संजयाला सारीपुत्त धम्माची आठवण करून देतात.
पण संजयने शेवटपर्यंत पूर्णपणे शरण जावं असं घडलंच नाही. संजय आपल्या शेवटीपर्यंत बुद्धांना शरण जावं असं घडलंच नाही. त्याने शेवटी स्वतःच्या चुकीची जाणीव मान्य केली आणि शेवटी त्यांनी ज्या चुका केल्या होत्या त्याची जाणीव त्यांनी मान्य केली, पण त्यांनी पूर्ण समर्पण मात्र केला नाही. बुद्धांना तो शरण गेला नाही. तर अशा प्रकारे काही लोक असतात की जे असत्यालाच असत्य समजून बसतात, सत्याकडे जातच नाही. त्यांच्या इगोमुळे, त्यांच्या ॲटिट्यूडमुळे ते स्वतःचाच नाश करतात. म्हणून आपल्याला सत्य काय आहे ते समजायला पाहिजे. असत्याला कधीही सत्य समजून घेणे योग्य नाही. तर सत्य काय आहे आणि असत्य काय आहे यामध्ये फरक ओळखता आला पाहिजे. तर अशा प्रकारे हा संजय परिव्राजक होता. ह्यानी बुद्धांना कधीच शरण गेला नाही. याचे सगळे शिष्य बुद्धांना शरण गेले, मात्र हा एकटाच उरला. परंतु तरीसुद्धा याला समजू आलं की मी चुकीच्या मार्गावर होतो आतापर्यंत आणि मी असत्याला सत्य समजत होतो, तरीसुद्धा हा बुद्धांना शरण गेला नाही. अशा प्रकारे काही लोक असतात की जे असत्याला सत्य समजतात आणि वागत नाही. मी दुसऱ्यांसमोर का बरं वागू? कारण संजयला असंच वागायचं की मी जर बुद्धांना शरण गेलो तर मला बुद्धांना वंदन करावं लागेल आणि मी स्वतःच गुरु आहे, तर मला माझे शिष्य येऊन वंदन करतात, मी कशाला कुणाला वंदन करू? ह्या इगोमुळे, ह्या अहंकारामुळे, ह्या अहमपणामुळे हा संजय कधीच बुद्धाला शरण गेला नाही आणि असत्याला सत्य समजत राहिला. या कथेतून आपण काय शिकतो? तर ह्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते अहंकाराने ज्ञान झाकलं जातं. अहंकारामुळे आपलं ज्ञान झाकलं जातं. शंका निर्माण करणं हे बुद्धिमत्तेचे लक्षण नाही. जो बुद्धिमान व्यक्ती राहते तो कधीही शंका निर्माण होऊ देत नाही. आपल्या चुकीला मान्य करणं हेच खरं शौर्य आहे. आपण चुकीचे आहोत, आपली चूक काय आहे हे मान्य करणं हेच खरं शौर्य आहे. धम्म म्हणजे शुद्ध, स्पष्ट आणि मुक्त करणारी शिकवण. धम्म शुद्ध, स्पष्ट आणि मुक्त करणारी शिकवण आहे. तुम्हाला काय वाटतं? संजयने शेवटी बुद्धांची शिकवण पूर्णपणे स्वीकारली असती तर त्याचे आयुष्य वेगळं झालं असतं का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट तुम्हाला शिकवणारी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नमो बुद्धाय.